विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून अशातच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकांची एकत्रित महापालिका करा अशी मागणी शिवसेनेच्या दोन्ही शहरातील नेत्यांनी केली। तर महापालिका होणार पण एकट्या बदलापूरचीच होणार असा दावा बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केलाय। अंबरनाथ आणि बदलापूर ही विकसनशील जुळी शहरं असून दोन्ही शहरांमध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे। दोन्ही शहरांची लोकसंख्या आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे। अशात जर दोन्ही नगरपालिकांची मिळून एक महापालिका झाली तर ती क वर्ग महापालिका होईल। तिथे IAS दर्जाचे आयुक्त येतील। शहराच्या विकासाला जास्त निधी मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेचे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केले। तर महापालिका नक्की होईल पण ती एकट्या बदलापूरचीच होईल। जनगणना झाल्यास आमचीच लोकसंख्या इतकी आहे की इतरांची आम्हाला गरजच भासणार नाही असा दावा भाजपचे बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे। अंबरनाथ शहर आणि बदलापूर शहर ही दोन्ही शहरं वाढतं लोकसंख्या आणि आधुनिकीकरण त्याचबरोबर वाढतं शहरीकरण याकडे शहरांची वाटचाल आहे। त्याचबरोबर हे मुंबईला जोडणारी शहर आहेत। याचा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतोय त्याप्रमाणे बघता दोन्ही जर नगरपालिकेमध्ये जर महापालिका झाली तर या शहराला IAS दर्जाच्या आयुक्त येईल। IAS दर्जाच्या मोठ्या प्रमाणाच्या असलेल्या सगळ्या सुविधा, मोठ्या प्रमाणाचा निधी आणि मोठ्या प्रमाणाच्या ज्या वास्तू आहेत त्या इथे निर्माण होण्याकरता नक्कीच त्याला महापालिका झाल्यानंतर मदत होईल। अंबरनाथ आणि बदलापूर ही महापालिका एकत्र होणंच उचित होईल। महापालिका करू पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू, कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरी कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल। बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी तर ती फक्त बदलापूरची व्हावी। त्याला कारण असे, जनगणना झाली तर आम्ही 5 लाखावर चाललो, आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल। राज्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मुंबई वगळता इतर ठिकाणी युतीत नव्हे तर स्वतंत्रपणे लढवली जाऊ शकते असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। अशात अंबरनाथमध्ये शिवसेनेचं प्राबल्य दिसू शकतं तर बदलापूरमध्ये शिवसेना भाजपात काटेकी टक्कर होऊ शकते। बदलापूरची स्वतंत्र महापालिका करून त्यावर भाजपचा पहिला महापौर बसवण्याची आमदार किसन कथोरे यांची महत्त्वाकांक्षा आहे। पण अंबरनाथ बदलापूरची एकत्र महापालिका झाल्यास शिवसेनेच्या अंबरनाथमधील जागांमुळे भाजपला महापौर बसवणं कठीण होईल। त्यामुळेच आम्हाला अंबरनाथ नको अशी भूमिका भाजपकडून घेतली जात असल्याची सध्या चर्चा आहे। मात्र या सगळ्यात आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय कौल देतात यावरच पुढची सगळी गणितं, स्वप्न, महत्त्वाकांक्षा अवलंबून असणार आहे।